विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला अशी टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे। भुजबळांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांवर ही टीका केली आहे। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांनी हा इशारा दिला। तर जुनी क्लिप दाखवत भुजबळांनी वडेट्टीवारांवर देखील निशाणा साधलाय। भुजबळांकडून जरांगेंचा दरिंदीर पाटील असा उल्लेख करण्यात आलाय, तर जरांगेंकडून घुरट असा उल्लेख जो आहे तो भुजबळांचा पाहण्यात आला। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरांगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही। फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा, देवेंद्र फडणवीसला काढा। अरे तुम्हीच तर म्हणाला होतात ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणतात देवेंद्र फडणवीसला काढा। तुमचं राजकारण आहे। ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेंचं नाव घ्या ना, ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे। मला वाटतं बीजेपीला आवरायला बीजेपीने काय केले, खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला बीजेपीच भूमिका घेते। बीजेपी सर्वसमावेशक अशा प्रकारे सर्व समाजांसाठी काम करते। बीजेपीच्या नेतृत्वाखाली असणारे सरकार जातीय तेढ निर्माण होऊ नये याची दखल घेते।